शिरोणे प्रतिष्ठान आयोजित स्वर्गीय प्रवीण म्हात्रे स्मृती चषक 2025 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आणि आता मॅचला सुरुवात होईल। नेरुळगाव विरुद्ध बेलापूर या दोन टीमच्या दरम्यान हा महत्त्वपूर्ण सामना 3 ओव्हरचा सामना खेळवला जाईल। फर्स्ट ओव्हर आतिश पाटील गोलंदाजीसाठी आणि स्ट्रायकिंग एंडला बॅटर सिद्धेश कडू आणि अर्पित म्हात्रे ही सलामीची जोडी। पहिला बॉल पहिल्याच बॉलवर बैठक बॉलला पाठवले मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि पहिल्याच बॉलवर सिक्सर मारलाय नेरुळगाव या टीमने। खातं उघडलंय षटकाराने। पहिल्याच बॉलवर सिद्धेश कडूच्या बॅटमधून हा सिक्सर येतोय। तुंग षटकार 6 धावा। प्रवीण म्हात्रे यांच्या स्मरणार्थ तुर्बेगावचे सगळ्यांचेच मित्र नुकतंच त्यांचं निधन झालं, ते आपल्याला सोडून गेले आणि शिरोणे प्रतिष्ठानच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। त्यांच्या स्मरणार्थ आज या स्पर्धेचा अंतिम दिवस। प्रजासत्ताक दिनाच्या सगळ्या तमाम भारतीयांना हार्दिक शुभेच्छा। परत एक वेळा फुलर लेनचा बॉल होता, बॅटची वरची कडा विकेट किपरला दिसलाच नाही, बॉल की मागे हवेत आहे, तोपर्यंत एक धाव मिळताना दिसेल आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या 7 वर। सुरुवात धडाक्यात झाली आहे। शिरोणे प्रतिष्ठान चे अध्यक्ष संस्थापक समाजसेवक अविनाशजी सुतार, त्याचबरोबर ज्ञानेश्वरजी सुतार नगरसेवक शिरोणे गाव आणि त्याचबरोबर त्यांची संपूर्ण मित्रांची फौज यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आले। शिरोणे प्रतिष्ठानच्या वतीने आमच्या जवळचे मित्र किरणजी मेयर आणि त्यांचे सर्व सहकारी आतिश घरत वहाळ, त्याचबरोबर विवेक सुतार जे आमचे लाडके बुवा, या सगळ्यांनी मिळून ही स्पर्धा तुमच्या समोर आणली आहे। बॅकफुटला जाऊन पूल केलाय, शॉर्ट मिड विकेट आहे, 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये नाही मिळणार धाव, येतोय डॉट बॉल। पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर षटकार आल्यानंतर चांगलं कमबॅक इथे केलंय गोलंदाजीमध्ये आतिश या गोलंदाजाने। आतिश पुढचा बॉल आतिशचा, फुलर लेनचा बॉल होता, लॅप शॉट ऑन साइडला दिशा दिली आहे, डीप मध्ये फिल्डर आहे, सिंगल तिथे मिळेल आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 8 धावा। षटक क्रमांक पहिलं चालू असताना प्रवीण म्हात्रे म्हणजेच दिलखुलास व्यक्तिमत्व होतं, परंतु काळाने जी झडप घातली ते आपल्याला सोडून गेले आणि त्यांच्या अनेक आठवणी शिरोणे प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांच्या मनात आणि त्या आठवणींना उजाळा दिलाय। ऑन साइडला धमाका, बॉल हवे बरोबर तरंगत जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर। 6 धावांसाठी येतोय षटकार। या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 14 धावा। षटक क्रमांक पहिल्या आणि पहिल्याच ओव्हरमध्ये नेरुळगाव टीमने चांगली सुरुवात दिली आहे, 14 धावा केल्यात, त्याच्यामध्ये 2 षटकार मारले सिद्धेशने आणि आता शेवटचा बॉल शिल्लक आहे। या ओव्हरचा 5 बॉलचा खेळ संपलाय। हा 30 षटक थोडंसं महागडं हे पाहायला मिळालं बेलापूर या टीम कडून। राउंड विकेट, एक स्लिप पॉइंट, कव्हर पॉइंट, शॉर्ट कव्हर, ऑन साइडला स्वीप केलाय, मागचा पाय वाकवत असताना 4 धावा मिळतील। ओव्हर समाप्त, पहिले षटक संपलंय, 18 धावा नेरुळगाव या टीमच्या खात्यात आहेत। तर पहिले षटक इथे संपलं आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या स्कोर बोर्डवर 18 धावा। टीम नेरुळगाव बेलापूरच्या विरुद्ध या मॅच मध्ये खेळत असताना स्वर्गीय प्रवीण म्हात्रे स्मृती चषकाचं आयोजन शिरोणे प्रतिष्ठानच्या वतीने ज्ञानेश्वरजी सुतार आणि अविनाशजी सुतार याच शिरोणे गावचे प्रतिष्ठित समाजसेवक नगरसेवक, अनेक वर्ष पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये नगरसेवक ट्रॉफीचं आयोजन ज्यांच्या वतीने केलं जात आहे आणि आपल्या मित्राच्या अनेक आठवणी त्याला उजाळा देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न प्रवीण म्हात्रे यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। नुकतंच प्रवीण म्हात्रे यांचं निधन झालं आणि ते आपल्याला सोडून गेले, परंतु त्यांच्या अनेक आठवणी आहेत, चांगला मित्रपरिवार त्यांनी जोडला। शिरोणे प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांना ही भावपूर्ण श्रद्धांजली या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात येते।
त्यामध्ये आतिश घरत असतील वहाळचे, किरण मेहर शिरोणे गावचे, विवेक सुतार, त्याचबरोबर शिरोणे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अविनाशजी सुतार, ज्ञानेश्वरजी सुतार जे नगरसेवक आहेत, यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन इथे करण्यात आलंय. 3 दिवसीय ही स्पर्धा होते आणि आज अंतिम दिवस या स्पर्धेचा. 1 धाव इथे मिळेल. नवीन षटकाला सुरुवात झाली. टीमची धावसंख्या 19. गोलंदाज आलाय सेकंड ओव्हरमध्ये संजय. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये रियांश आतिश घरत यांच्यातर्फे आपल्याला या सर्व ट्रॉफीज पुरस्कृत करण्यात आलेल्या आहेत. आतिश घरत जे वहाळचे उद्योजक आहेत त्यांच्या वतीने. चांगला लेग कटर होता, लवकर पिक केला, ऑन साइडला खेळला, डीप मध्ये फिल्डर आहे, प्रेक्षक बनून राहील. बॉल सीमा पार, येतोय षटकार. आमचे समालोचक मित्र नितेश यांच्या प्रेक्षक लाईव्ह या वाहिनीवर सध्या स्पर्धेचं टेलिकास्ट तुम्ही पाहताय. पडल्यानंतर आतमध्ये आलाय बॉल, खाली राहत सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर स्थिर आहे. धावा झाल्यात 25. या ओव्हरमध्ये आतापर्यंत धावा आल्या 7. रन. पुढचा बॉल फुल टॉस होता, यावेळेला मिड विकेटला क्लिअर करेल असं दिसतंय. फिल्डर आहे, प्रेक्षक म्हणून राहील आणि हा देखील चाललाय बॉल सीमारेषा पलीकडे. सिद्धेशच्या बॅट मधून आणखी एक षटकार. सिद्धेश पोहोचला या षटकाराच्या मदतीने 29 धावसंख्येवर. 7 बॉल त्याने फेस केलेत आणि त्याचा बॅटिंग स्ट्राईक रेट आहे 414.29. धुवाधार बॅटिंग आतापर्यंत केली या मॅच मध्ये. परत एक वेळा यॉर्करचा प्रयत्न, वाईड यॉर्कर, बॅट फक्त फेकली त्या बॉलवर. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउट चान्स होता आणि शेवटी आपल्या क्रीज मध्ये सुरक्षित आहे सिद्धेश. सिंगल मिळेल. टीमची धावसंख्या 32. 3 ओव्हरचा सामना आहे. दुसरं षटक सध्या प्रगती पथावर आणि आता शेवटचा बॉल शिल्लक आहे या दुसऱ्या ओव्हरचा. शेवटचा बॉल या षटकातला. लेगस्टम्पच्या बाहेर आहे. पंचांचा इशारा, व्हाईट बॉल येईल, एक्स्ट्रा रन मिळेल. 33 धावा झाल्यात. नेरुळ गाव या टीमची धावसंख्या. नेरुळगाव 11 विरुद्ध एकविरा बेलापूर या दोन टीमच्या दरम्यान हा महत्वपूर्ण सामना. शेवटचा बॉल, आतमधली कडा घेतली आहे. बॉल चाललाय शॉर्ट स्क्वेअर लेगला. ओव्हरची होईल समाप्ती. ओव्हर नंबर 2 चा खेळ इथे संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 16.50 सरासरीने 33. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम नेरुळगाव 11. शेवटचं षटक आणि शेवटच्या ओव्हरमध्ये संदीप पात्रे, वन ऑफ द लीजेंड टेनिस बॉल क्रिकेट स्टार फ्रॉम बेलापूर, संदीप पात्रे. लास्ट ओव्हर मध्ये लेग ब्रेकने सुरुवात केली आहे. पहिलाच बॉल ऑन साइडला गॅप मध्ये चाललाय. स्क्वेअर लेगला बीट करून मिड विकेटच्या फिल्डरने प्रयत्न केला, अपयश आले. 4 धावा मिळतील. टीमची धावसंख्या 37. नेरुळगाव 11 हा संघ नक्कीच चांगली वाटचाल करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या धावा त्यांनी मिळवल्यात आता या मॅच मध्ये. कुमार रियांश आतिश घरत यांच्या वतीने स्पर्धेला सगळ्या ट्रॉफीज पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. तुम्ही पाहताय स्वर्गीय प्रवीण म्हात्रे स्मृती चषकाचं आयोजन. आज अंतिम दिवस प्रजासत्ताक दिनानिमित्त
200 रुपयाचं पारितोषिक आहे तानाजी भोईर यांच्या वतीने विकेटसाठी. आणि इथे मात्र बॅकफुटला जाऊन पूल केला. आणखीन एक मिड विकेटला षटकार येईल. 6 धावा मिळतील. टीमची धावसंख्या 43. त्याचबरोबर शिरवणे प्रतिष्ठानच्या माध्यमातून तानाजी भोईर, वन ऑफ द लिजेंड टेनिस बॉल क्रिकेट स्टार फ्रॉम शिरवणे, इथे उपस्थित आहेत. 1989 ला पहिल्यांदा नवी मुंबईमध्ये रबर बॉल क्रिकेट स्पर्धा त्यांनी आणल्या आणि ऑलमोस्ट त्याच्याचमुळे ती चर्चा राहिली. आणि tenniscricket.in वर मला आजही आठवतंय, भरपूर वर्ष अगोदर पहिली इंटरव्ह्यू आपण त्यांचीच कव्हर केली होती. सहा धावा मिळतील आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 43 धावा. 2.2 ओव्हरचा खेळ संपलाय. 43. सिद्धेश कडू आता 10 बॉल मध्ये 40 धावांवर खेळतोय. 400चा बॅटिंग स्ट्राईक रेट. त्याच्यामध्ये 5 चौकार मारलेत त्याने, 5 षटकार मारलेत आणि 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. परत एक वेळा लेग ब्रेक होता. बॅकफुटला जाऊन हाफ आर्म जॅब केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. एक धाव मिळेल सिद्धेशला. 41 वर तो पोहोचला. आता 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 44. 4-4. प्रवीण म्हात्रे नक्कीच आमच्याही जवळचेच मित्र होते. नो डाऊट नेहमीच त्यांची भेट, तो हसतमुख चेहरा आज आपल्यात नाहीये. आणि त्यांच्या स्मरणार्थ शिरवणे प्रतिष्ठानच्या वतीने या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. कुमार रियांश आतिश घरत यांच्या वतीने सगळ्या ट्रॉफीज पुरस्कृत करण्यात आल्यात. शिरवणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्ञानेश्वरजी सुतार साहेब, अविनाशजी सुतार साहेब यांच्या वतीने या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. आता अंतिम टप्प्यात ही स्पर्धा आली आहे. लेग ब्रेकला परत एक वेळा पिकअप शॉट मारलाय. काऊ कॉर्नर रिजन मध्ये बॉल चाललाय सीमा पलीकडे. हाय तो षटकार. फलंदाज अर्पितच्या बॅट मधून. टीमची धावसंख्या 50. अर्धशतक पूर्ण. नेरुळगाव 11. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. याही बॉलवर एक मोठा फटका येतोय. हाही षटकार मिळेल. अब तक 56. मोठी धावसंख्या उभारली आता नेरुळगाव 11च्या सलामी वीरांनी. एकही विकेट गमावलेली नाहीये या मॅच मध्ये पहिल्या डावात. 56 धावसंख्येचा मोठा पहाड उभा केलाय, पर्वत उभा केलाय धावसंख्येचा. शेवटचा बॉल या सत्रातला. शेवटच्या बॉलवर विकेट कीपर कडे बॉल जाईल आणि एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झालाय. परत विकेट कीपर कडे बॉल येईल आणि आता फलंदाज रनआउट होईल. म्हणजे शेवटच्या बॉलवर एक धाव मिळाली. 57 धावा झाल्यात. आज प्रजासत्ताक दिनी ऑलमोस्ट 6 टुर्नामेंट कव्हर करून या 7व्या टुर्नामेंट मध्ये आलो. प्रवीणजी म्हात्रे यांना भावपूर्ण श्रद्धांजली या स्पर्धेच्या माध्यमातून अर्पित करतोय. शिरवणे प्रतिष्ठानचं कौतुक करतो. आतिश घरत आणि त्यांचे सर्वच मित्र ज्ञानेश्वरजी सुतार साहेब, अविनाशजी सुतार साहेब आणि संपूर्ण शिरवणे प्रतिष्ठान, किरण मेहर, विवेक सुतार, तानाजी भोईर काका आणि त्यांचे सर्वच कार्यकर्ते ज्यांनी ही स्पर्धा आपल्या समोर आणली, त्यांचं मनपूर्वक आभार. ज्यांनी प्रवीण म्हात्रे यांच्या आठवणींना उजाळा दिला या स्पर्धेच्या माध्यमातून. आपल्यातला मित्र सोडून गेल्यानंतर त्याच्या अनेक आठवणी त्यांनी उजागर ठेवल्या. मित्र असावा गारव्यासारखा, मित्र असावा हळवा, आणि नक्कीच तसाच मित्र ज्यावेळेला आपल्याला सोडून गेला त्याच्या अनेक आठवणी या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही उजागर केल्यात. त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक आभार. नक्कीच तुमच्यातून रजा घेतो. आता कळंबोलीची स्पर्धा कव्हर करायची, रात्री खारघरची स्पर्धा कव्हर करायची आहे, त्यामुळे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट.
नेहरू संघ त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. बेलापूर संघाला आव्हान असेल आता 18 चेंडूमध्ये 58 धावा. बेलापूर संघाचे 2 फलंदाज असतील. स्ट्राईक असतील ते आतिश आणि नॉन स्ट्राईकला असतील चेतन. आणि नेरूळ संघाचा पहिला गोलंदाज असेल राहुल म्हात्रे. बघू आता समीकरण असेल 18 चेंडू 58 धावा. पहिला चेंडू घेऊन राहुल टू आतिश. पहिला चेंडू लांब लचक षटकार. पहिल्या चेंडूवर षटकार मारलेला आहे आतिश यांनी. पहिल्या चेंडूवर हल्ला केला आहे राहुल म्हात्रे यांवर. नवीन बॉल लागेल ना. चांगला फटका होता पहिला चेंडू आतिश यांचा. दुसरा चेंडू घेऊन राहुल आणि हा देखील फटका. चौकार. पंचाचा निर्णय आले चौकार. 2 चेंडूमध्ये 10 धावावर खेळतात आतिश. चांगली फलंदाजी करतात. काहीतरी कमबॅक करायला लागेल राहुल यांना. बघू काय होते तिसऱ्या चेंडूवर. आणि हा देखील लांब लचक असा षटकार. मोठा फटका होता असा आतिश यांचा. 3 चेंडूवर 16 धावसंख्येवर खेळतात आतिश. आता राहुल देखील यांना कमबॅक करायला लागेल काहीतरी आपल्या संघासाठी. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार आणि तिसऱ्या चेंडूवर सुद्धा षटकार मारून
बघू आता काय कमबॅक करतात राहुल म्हात्रे. चांगली फलंदाजी करतात आतिश. चौथा चेंडू घेऊन येत आहे राहुल टू आतिश. रनअप व अडचण. आणि हा चांगला चेंडू होता. एक धावसाठी काढून घेतलेली आहे आणि धावसंख्या पोहोचली होती 17. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 17 धावसंख्या इक्विलेन बेलापूर संघाची. बघू आता स्ट्रायको असतील ते चेतन. पहिल्यांदा स्ट्रायको येत आहे आणि त्याला फेस करेल राहुल म्हात्रे. काहीतरी कमबॅक करायला लागेल. 5वा चेंडू घेऊन येऊन राहुल. आणि हा मारलेला फटका. आणि हा डॉट चेंडू. चेतन यांना धाव घ्यायची होती पण आतिशने कॉल दिला की नो. पहिल्या षटकामधला शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या पोचलेली ती 17. या स्पर्धेत टोटल 114 सिक्स आता पूर्ण झालेले आहेत. खूप मोठे मोठे षटकार मारलेले आहेत. बघू शेवटचा चेंडू घेऊन राहुल. आणि हा मारलेला हा देखील डॉट. चांगला कमबॅक केला 2 चेंडूवर राहुल म्हात्रे यांनी. आणि षटक समाप्त. 17 धावसंख्या झालेली आहे. आता समीकरण असेल 12 चेंडू 41 धावा. दुसरा षटक घेऊन येत आहे रोहन मापनकर. बघू आता स्ट्रायको असतील तो घनागती फलंदाज आतिश. त्यांच्या बॅटीशी मोठे फटके आले आहेत. 16 धावा केलेल्या आहेत. 17 धावा. 12 चेंडू 41 धावा. बघू काय करतं आपल्या संघासाठी रोहन. आणि हा अवैध चेंडू उडलेला आहे. बघू झेल होतंय का. आणि हा चांगला झेल निहाल यांच्या माध्यमातून. चांगला कमबॅक केले नेरूल संघाने. पहिल्या चेंडूवर रोहननी असा मोठा फलंदाज बाद केला आहे. बघू आता नवीन फलंदाज कोण येत आहे बेलापूर संघाकडून. नवीन फलंदाज आहे ते आता सिद्धेश टोळे. बघू आता काय करतात. 11 चेंडूमध्ये 41 धावाची आवश्यकता असेल बेलापूर संघाला. चांगली बॅटिंग साईड आहे बेलापूर संघाकडे. आणि तेवढ्यात देखील चांगले गोलंदाज आहेत नेरूल संघाकडे. बघू आता काय करतात आता सिद्धेश. कसे मोठे फटके मारतात आपल्या संघासाठी. आणि हा फटका मारलेला आहे तो हवेत चेंडू. आणि षटकार. पहिल्या चेंडूवर षटकार मारले आहे सिद्धू टोळे यांनी. पेवेल मधूनच सेट होऊन आलेले आहेत ते. आता धावसंख्या झालेली आहे ती 23. 10 चेंडू 35 धावा. पहिला चेंडू सामना करत होते ते सिद्धू टोले आणि पहिल्या चेंडूवर षटकार मारलेला आहे. बघू आता 10 चेंडूमध्ये 35 धावाची आवश्यकता असेल बेलापूर संघाला. बघू कसे कमबॅक करतात रोहन. आणि आज चांगला चेंडू होता. बघू एक धाव काढून घेतलेली आहे. दुसरी धाव घ्यायची संभावना होती पण नाही घेतली.
धावसंख्या पोचलेली आहे ती आता 24. 9 चेंडू 34 धावा. आणि हा मारलेला फटका एकच धावासाठी. आव्हान थोडं आता मोठं होत आहे. मोठे फटके मारायला लागतील बेलापूर संघाला जर सामन्यात जिंकायचा असेल तर. चांगली गोलंदाजी करतात रोहन. आता 8 चेंडू 33 धावाची आवश्यकता असेल. हा बघू मारलेला फटका आणि गॅप मध्ये गेलेला चौकारसाठी. धावसंख्या पोहोचलेली आहे ती आता 29 धावासाठी. आता 7 चेंडूमध्ये 29 धावा पाहिजे आहेत बेलापूर संघाला. शेवटचा चेंडू असेल या षटकामधला. या चेंडूवर मोठा फटका मारायला लागेल. बघू शेवटचा चेंडू असेल. 7 चेंडूमध्ये 29 धाव पाहिजे असेल. या चेंडूवर मोठा फटका मारायला लागेल. बघू डॉट चेंडू चांगला चेंडू होता आणि षटक समाप्त झालेला आहे. आता समीकरण असेल 6 चेंडूमध्ये 29 धावा. शेवटचा षटक घेऊन येत आहे प्रथमेश पाटील. सात चेंडूमध्ये 29 धावा पाहिजे आहेत बेलापूर संघाला. आणि स्ट्रायको असतील ते चेतन काय करतात. आणि हा फुल टॉस चेंडू बघू काय होतंय. एक धाव काढून घेतलेली आहे. एकच धाव काढून स्ट्राईक चेंज केलेली आहे. आता समीकरण असेल ते 5 चेंडूमध्ये 28 धावा. 5 चेंडूमध्ये 5 षटकार मारायला लागतील. बघू काय करतं आपल्या संघासाठी. आणि हा चांगला चेंडू होता. स्लोवर पद्धतीचा चेंडू एक धावासाठी गेलेला आहे. आता समीकरण खूप लांब गेलेलं आहे बेलापूर संघाकडून. 4 चेंडूमध्ये 27 धावसंख्येची आवश्यकता असेल. आणि हा फटका मारलेला आहे हवेत चेंडू. आणि चांगला झेल अर्पित म्हात्रे यांच्या माध्यमातून रनिंग कॅच होती. नवीन फलंदाज आहे करण. बघू चांगलं गोलंदाजी करतो प्रथमेश.
आणि आज सुरेख चेंडू वाईड यॉर्कर होता चेंडू डॉट चेंडूसाठी केलेला आहे. चांगली गोलंदाजी करतात. आणि फटका मारला नो बॉल. पंचाचा कॉल आहे नो बॉल. आता पुढचा चेंडू असेल तर फ्री हिट. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. आणि हा फटका मारलेला आहे षटकार. हे फटके पहिले यायला पाहिजे होते बेलापूर संघाकडून पण खूप उशिरा झाला आहे. शेवटचा चेंडू असेल. शेवटचा चेंडू घेऊन येत आहे प्रथमेश. आणि हा फटका टिकलेट झोनमध्ये गेलेला आहे 1 धावासाठी आणि सामना जिंकलेला आहे नेरूल संघाने. 2 सामने जिंकून क्वार्टर फायनलसाठी गेलेले आहेत नेरूल संघ. शाबास टीव्ही समोर खेळणार आहेत नेरूल संघ. दोन्ही संघाचे करणार